To the members of the Islamic Revolutionary Guard, the armed forces, and all of the police, I say tonight that you must lay down your weapons and have complete immunity, or in the alternative, face certain death. जगाची चिंता वाढवणारी बातमी शनिवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिका आणि इस्रायलनं शनिवारी सकाळी इराणवर एकाच वेळी 30 ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली. इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही अशी धमकी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला. The men and women of the armed forces will prevail. We have the greatest in the world, and they will prevail. To the members of the Islamic Revolutionary Guard, the armed forces, and all of the police, I say tonight that you must lay down your weapons and have complete immunity, or in the alternative, face certain death. So, lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. For many years, you have asked for America's help, but you never got it. No president was willing to do what I am willing to do tonight. Now you have a president who is giving you what you want. So let's see how you respond. America is backing you with overwhelming strength and devastating force. Now is the time to seize control of your destiny and to unleash the prosperous and glorious future that is close within your reach. अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणनंही आक्रमक भूमिका घेत मोठं पाऊल उचललं. एकीकडे इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ले सुरू केलेत, तर आखाती देशांमधल्या कुवेत, बहरीन, अबुधाबी, कतार या ठिकाणच्या अमेरिकी तळांना लक्ष्य केलंय. सौदी अरेबिया, कुवेत यासारख्या ठिकाणीही इराणनं हल्ले चढवले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा साखळी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेल साठ्यावर याचा परिणाम झाल्यानंतर जगभरात इंधन महागण्याची शक्यता आहे. इराणसोबत तणाव वाढल्यानंतर इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेनं USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला काही आठवड्यांपूर्वी दक्षिण चीन समुद्रातून पश्चिम आशियातील समुद्रात आणलं होतं. दरम्यान अमेरिकेनं याच USS अब्राहम लिंकनवरूनच इराणवर क्षेपणास्त्र डागली. USS अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप हे अमेरिकन नेव्हीचं एक युनिट आहे. यामध्ये एक मुख्य लढाऊ जहाज असतं. हे मोठा संहार घडवू शकतं. या कॅरियर स्ट्राईक ग्रुप 3 मध्ये USS अब्राहम लिंकन ही एक मोठी अणु इंधनावर चालणारी विमानवाहू युद्धनौका, 3 ते 4 गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, 1 क्रुझर, 1 ते 2 न्यूक्लिअर अटॅक पाणबुड्या, 1 ते 2 मदत करणारी जहाजं असा मिळून 7 ते 10 जहाजं आणि पाणबुड्यांचा ताफा असतो. तसंच या ताफ्यामध्ये एकूण 7 ते 8 हजार सैनिक आणि नौसैनिक, 65 ते 70 लढाऊ विमानांचा समावेश असतो. एवढंच नाही तर कॅरियर स्ट्राईक ग्रुप 3 मध्ये शेकडो टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र, हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, हजारो बॉम्ब आणि दारुगोळा यांचा समावेश आहे. या युद्धनौकेवरील विमानं दररोज 100 ते 150 हल्ले करू शकतात. तसंच टॉमहॉक क्षेपणास्त्र इराणचं हवाई तळ, क्षेपणास्त्र तळ, तेल कारखाने आणि नाविक तळ नष्ट करू शकतात. याबरोबरच अमेरिकेचं हे बलाढ्य नौदल इराणच्या छोट्याशा नौदलाला पूर्णपणे नष्ट करू शकतं. याशिवाय ही युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कब्जा करून तेलाच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवू शकते. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबलं तरच जग सुटकेचा निश्वास टाकू शकतं.